निवृत्ती नाही, सुधीरदादांना मोठी संधी. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य. वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार सोहळ्यात सूचक वक्तव्य. आमदार सुधीर गाडगीळ हे जातीपातीच्या राजकारणाच्या वर पोहोचलेले नेतृत्व आहे आणि त्यांनी व्यवसायात जशी विश्वासार्हता कमावली त्याचप्रमाणे राजकारणातही विश्वासार्हता कमावलेली आहे. त्यांना एक वेळ इलेक्ट्रोकल पॉलिटिक्समधून थोडी सवलत देऊ, परंतु राजकारणातून निवृत्तीची परवानगी दिली जाणार नाही. त्यांना भविष्यात मोठं पद मिळू शकतं, असं सूचक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येथील स्टेशन चौकात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिनानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आणि नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले. आमदार सुधीर गाडगीळ आणि मंजिरी गाडगीळ यांचा सपत्नीक सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, भाजप जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, पृथ्वीराज पाटील, दीपक शिंदे, नीता केळकर, समितीचे सभापती अतुल माने, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, राजाराम गरुड, विश्वजित पाटील, सुजित राऊत, प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, सूरज पवार, समाज कल्याण सभापती गीता पवार यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत सांगलीत प्रस्थापित राजकीय घराणी असताना गाडगीळ हे नाव चालणार का, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र गाडगीळ कुटुंबाने व्यवसायामध्ये मिळवलेली विश्वासार्हता, केलेलं सामाजिक काम यावर पक्ष नेतृत्वाचा विश्वास होता. त्यामुळे त्यांना 2014च्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी विकास कामाचा झपाटा लावला. विधानसभेची 2024ची निवडणूक तशी अडचणीची होती, पण चांगल्या कामामुळे ते विजयी झाले. आमदार गाडगीळ यांनी आयुष्याची 100 वर्ष पूर्ण करावीत ही त्यांना शुभेच्छा. आमदार गाडगीळ यांनी म्हटले की सांगलीकरांनी मला 3 वेळा निवडून दिलं आहे, माझ्यावर विश्वास आणि अपार प्रेम दाखवलं आहे आणि त्याला तडा जाऊ देणार नाही. पक्ष आणि जनतेचे प्रेम कधी विसरणार नाही. जो विश्वासाने माझ्यासोबत जे राहिले त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. न्याय दिला जाईल. उर्वरित कालावधीत अपूर्ण राहिलेले प्रकल्प आणि कामे पूर्ण करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.